श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत ग्रहाची एक अशी भयानक आणि दुर्मिळ युती होत आहे जी गेल्या 100 वर्षात कधीही पाहिली गेली नाही. साक्षात गुरुजींनी ही भविष्यवाणी वर्तवताना धोक्याचा इशारा दिला आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी सध्या अशा नक्षत्रातून भ्रमण करत आहे जिथे राहूची वक्रदृष्टी पडत आहे. हा विनाशकारी योग तुमच्या आयुष्यात एका मोठ्या वैचारिक आणि परिस्थितीजन्य भूकंपाची नांदी आहे. तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एखादी घटना घडणार आहे ज्याची चाहूल तुम्हाला आधीच लागली असेल, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. काहीतरी असं अघटित घडणार आहे जे तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला आव्हान देईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेल्या संकेतानुसार या अमावस्येच्या काळोखात तुमच्याच नात्यातील दोन अत्यंत जवळचे चेहरे तुमच्या विनाशाचा अंतिम आराखडा तयार करत आहेत. हे दोन लोक तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा अतिशय विश्वासातील असू शकतात, जे वरून अमृतासारखे गोड बोलतात पण आतून तुमच्या अंताची वाट पाहत आहेत. हे दोन शत्रू तुम्हाला संपवण्याचा, तुमची प्रगती रोखण्याचा आणि तुम्हाला मानसिक खाईत लोटण्याचा गुप्त कट रचत आहेत. हा सस्पेन्स इतका गडद आहे की सत्य बाहेर आल्यावर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. कोण आहे हे दोन चेहरे आणि ते नेमका कोणता वार करत आहे हे जाणून घेणे तुमच्या अस्तित्वासाठी आता अनिवार्य झाले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती वाटत असली तरी गुरुजींनी एक आशेचा किरणही दाखवला आहे. या महाभूकंपानंतर आणि शत्रूच्या पर्दाफाशानंतर तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय होणार आहे. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील कचरा आणि कपटी माणसं साफ करण्यासाठीच आली आहे. जर तुम्ही हा कठीण काळ धैर्याने पार केला तर नशिबाचे बंद दरवाजे अशा पद्धतीने उघडतील की तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. पण हा विजय मिळवण्यासाठी तुम्हाला या युद्धाचे सर्व पैलू समजून घ्यावे लागतील. म्हणूनच आपला कामधंदा, आपली सर्व कामे बाजूला ठेवा आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक बघा, कारण हा तुमच्या जगण्या मरण्याचा आणि भविष्यातील साम्राज्याचा प्रश्न आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की या मौनी अमावस्येला आकाशात ग्रहांचे असे जाळे विणले जात आहे जे तुमच्या आयुष्यात अचानक निर्णायक वळण घेऊन येईल. आतापर्यंत जे निर्णय तुम्ही भीतीने किंवा संकोचामुळे पुढे ढकलले होते ते आता अनिवार्य होतील. मग ते तुमच्या करिअरमधील बदलाचे असोत किंवा एखाद्या तुटलेल्या नात्याला कायमचा पूर्णविराम देण्याचे. नियती आता तुम्हाला असे काही धक्कादायक अनुभव देईल की ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे वळण इतके वेगवान असेल की तुम्हाला विचार करायलाही वेळ मिळणार नाही. पण लक्षात ठेवा, हे सर्व एका मोठ्या बदलासाठी घडत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, धनिष्ठा नक्षत्रातील या बदलामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात एक प्रकारचा भूकंप सदृश्य अनुभव येईल. तुमच्या प्रलंबित कामांमध्ये अचानक अशी काही अडथळे येतील की तुम्हाला तुमचा मार्ग बदलावाच लागेल. ज्यांच्यावर तुम्ही विसंबून होतात ते लोक ऐनवेळी साथ सोडू शकतात. गुरुजी म्हणतात की हे सर्व तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी होत आहे. हे निर्णायक वळण तुम्हाला अशा व्यक्तींपासून दूर नेईल ज्या तुमच्या प्रगतीतील खरे अडथळे आहेत. ही वेळ भीतीची नसून तुमच्या कर्माचा हिशोब चुकता होण्याची आणि भविष्यातील नवीन पायाभरणी करण्याची आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या सर्व गडबडीत एक अत्यंत सकारात्मक आणि सुखावह बाजू देखील लपलेली आहे. गुरुजींच्या मते हा महासंग्राम संपल्यानंतर तुमच्या वाट्याला असे यश येईल जे तुम्ही आजवर कधीच अनुभवले नसेल. जे निर्णय तुम्ही आता अनिच्छेने घेताय तेच निर्णय येत्या काळात तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरणार आहेत. करिअरमध्ये अचानक मिळालेली नवीन संधी किंवा एखाद्या जुन्या कायदेशीर वादातून मिळणारी कायमची सुटका हे या काळोख्या अमावस्येनंतर मिळणारे अमृत असेल. तुमची आंतरिक शक्ती जागृत होईल आणि या संकटानंतर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आणि श्रीमंत होऊन बाहेर पडाल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने एक अत्यंत भयानक सत्य समोर आणले आहे. तुमच्या जवळच्या वर्तुळात असे दोन चेहरे वावरत आहेत ज्यांनी तुमच्या विनाशाची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. हे दोन लोक तुमच्या घरातील किंवा तुमच्या ऑफिसमधील असू शकतात, ज्यांच्यावर तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. हे लोक तुमच्या समोर येऊन तुमच्याशी गोड बोलतात, तुमच्या सुखात सहभागी झाल्याचा आव आणतात, पण अमावस्येच्या या गडद रात्री ते तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या संधीची वाट पाहत आहेत.
त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा द्वेष आणि मत्सर इतका वाढला आहे की तुम्हाला उद्ध्वस्त करणे हेच आता त्यांचे एकमेव ध्येय उरले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती तुमची आर्थिक बाजू कमकुवत करण्याचा कट रचत आहे, तर दुसरी व्यक्ती समाजात तुमची बदनामी कशी होईल यावर काम करत आहे. गुरुजी म्हणतात की ही माणसे तुमच्यातील घरभेदी आहेत. ते तुमच्या गुप्त गोष्टींचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा किंवा तुम्हाला कायदेशीर संकटात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. या मौनी अमावस्येचा मौन काळ तुमच्यासाठी एक संधी आहे. शांत राहून त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करा. नशिबाच्या खेळात त्यांचे मुखवटे आता हळूहळू फाटायला सुरुवात झाली आहे आणि त्यांचे खरे, कुरूप चेहरे तुमच्यासमोर लवकरच उघडे पडणार आहेत, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या भयान सत्यातही गुरुजींनी एक सकारात्मक संकेत दिला आहे. या शत्रूंचा कट उघड होणे ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी ठरणार आहे. जेव्हा हे दोन लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे बाहेर फेकले जातील तेव्हा तुमच्या प्रगतीला लागलेली दृष्ट कायमची निघून जाईल. या संकटामुळे तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांमधील फरक समजेल, ज्यामुळे तुमचे भविष्य अधिक सुरक्षित होईल. या शत्रूंचा पराभव हा निश्चित आहे, कारण त्यांचे पाप आता भरले आहे. हा भाग संपण्यापूर्वी लक्षात ठेवा, हे सत्य तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक सतर्क आणि सामर्थ्यवान बनवण्यासाठी समोर आले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून त्या दोन घातक व्यक्तींच्या नावाचे अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. तुमच्या राशीच्या शत्रुस्थानावर मंगळ आणि राहूची दृष्टी असल्यामुळे यातील पहिल्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर सस, एस, अस, ए किंवा मस, एम असण्याची दाट शक्यता आहे, तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावात कस, के, रस, आर किंवा वस, व्ही या अक्षरांचा समावेश असू शकतो. ही माणसे तुमच्या खूप जवळची असून त्यांनी अतिशय हुशारीने स्वतःचा खरा चेहरा लपवला आहे. गुरुजी म्हणतात की ही अक्षरे असलेले लोक तुमच्या आसपास असतील, तर त्यांच्याशी बोलताना कमालीची सावधगिरी बाळगा, कारण ते तुमच्या शब्दांचाच वापर तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून करणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, या शत्रूंना ओळखण्याची दुसरी महत्त्वाची खूण म्हणजे हे लोक तुमच्या प्रगतीवर वरवर आनंद व्यक्त करतील, पण त्यांच्या डोळ्यांत तुम्हाला एक प्रकारची अस्वस्थता किंवा मत्सर स्पष्टपणे जाणवेल. अमावस्येनंतरच्या काळोखात ही माणसे स्वतःहून अशा काही चुका करतील, ज्यामुळे त्यांच्या नावाचा आणि कटाचा पर्दाफाश तुमच्यासमोर आपोआप होईल. गुरुजींचा सल्ला आहे की तोपर्यंत तुमचे आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाच्या योजना कोणाशीही शेअर करू नका. एकदा का हे चेहरे उघडे पडले की त्यांच्यापासून कायमचे अंतर राखा, कारण हेच तुमच्या भविष्यातील साम्राज्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी सर्वात मोठे सुरक्षा कवच ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला आहे की या मौनी अमावस्येच्या आसपास तुमच्या सभोवतालची ऊर्जा कमालीची बदलणार आहे. तुम्हाला अचानक असे जाणवेल की तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. ही केवळ तुमची भीती नसून निसर्गाने दिलेला तो इशारा आहे की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडणार आहे. रात्रीच्या वेळी अचानक अस्वस्थ वाटणे, छातीत धडधड वाटणे किंवा कारणाशिवाय भीती वाटणे हे सूचित करते की तुमच्या राशीवर राहू आणि केतूचा प्रभाव वाढत आहे. निसर्ग तुम्हाला ओरडून सांगत आहे की आता सावध होण्याची वेळ आली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी विशेषतः तुमच्या स्वप्नांबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. या काळात तुम्हाला अशी काही स्वप्ने पडू शकतात ज्यामध्ये तुम्हाला पाणी, काळोख किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती संकटात दिसतील. काही जातकांना तर स्वप्नात तेच दोन शत्रू वेगळ्या रूपात दिसू शकतात. गुरुजी म्हणतात की ही स्वप्ने म्हणजे तुमच्या अंतर्मनाने दिलेली धोक्याची घंटा आहे. या स्वप्नांचा सस्पेन्स असा आहे की त्यातील काही दृश्ये येत्या काही दिवसांत तुमच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडण्याची शक्यता आहे. हे संकेत समजून घेणाराच या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडू शकणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या गूढ आणि भीतीदायक वातावरणातही एक अत्यंत सकारात्मक दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. गुरुजींच्या मते हे सर्व त्रास तुम्हाला जागे करण्यासाठी होत आहेत. जेव्हा निसर्ग तुम्हाला इशारा देतो तेव्हा तो तुम्हाला संकटाशी लढण्याची ताकदही देतो. तुमची अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युइशन या काळात प्रचंड वाढणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावे हे आपोआप समजेल. हे संकट म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक फिल्टर आहे, जो केवळ चांगल्या गोष्टीच तुमच्या आयुष्यात शिल्लक ठेवेल. या भीतीवर मात करून जो पुढे जाईल त्याला साक्षात ईश्वरी आशीर्वाद प्राप्त होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता त्या निर्णायक क्षणाबद्दल सांगितले आहे जिथे हा सर्व सस्पेन्स आणि भीती संपून न्यायाची सुरुवात होईल. अमावस्येचा काळोख सरत असतानाच तुमच्या विरुद्ध कट रचणाऱ्या त्या दोन व्यक्तींच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे दोन शत्रू तुमच्यासाठी जे खड्डा खणत होते त्यात ते स्वतःच पडणार आहेत. नशिबाचा असा काही क्रूर खेळ होईल की त्यांनी रचलेला कट त्यांच्यावरच उलटेल आणि त्यांना समाजासमोर मान खाली घालावी लागेल. हा काळ तुमच्यासाठी सत्याचा विजय घेऊन येत आहे, जिथे तुमचे निर्दोषत्व आणि तुमची प्रामाणिकता सिद्ध होईल.
कुंभ राशीच्या जातकांनो, हा विजय सहजासहजी मिळणार नाही, तर तो एका मोठ्या संघर्षातून येईल. तुमच्या राशीत होणारा ग्रहांचा हा फेरबदल सुचवतो की ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपले आहे, त्याच क्षणी एक दैवी शक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. गुरुजी म्हणतात की शत्रूंनी केलेली प्रत्येक खेळी त्यांच्यासाठीच सापळा ठरेल. तुमच्या आयुष्यात अचानक असा एखादा पुरावा किंवा अशी एखादी व्यक्ती समोर येईल जी या कपटी लोकांचा खरा चेहरा जगासमोर आणेल. हा सस्पेन्सचा असा क्लायमॅक्स असेल ज्याचा विचार तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही केला नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागात सर्वात मोठी पॉझिटिव्ह बातमी म्हणजे तुमची रखडलेली कामे आणि प्रतिष्ठा परत मिळणे. जसा सूर्य ढगांच्या आडातून बाहेर येतो तसे तुमचे व्यक्तिमत्व अधिक झळाळून निघेल. शत्रूंचा पराभव झाल्यानंतर तुम्हाला जे मानसिक समाधान मिळेल ते शब्दात सांगता येणार नाही. आर्थिक बाबतीतही तुम्हाला अचानक एखादा मोठा फायदा होऊ शकतो जो शत्रूंनी तुमच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता. गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या पुनरुत्थानाचा आहे. आता तुम्ही केवळ वाचणार नाही, तर तुम्ही विजयी होऊन तुमच्या आयुष्यावर राज्य करणार आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या अंतिम टप्प्यात तुमच्या भविष्यातील एका देदीप्यमान नवीन साम्राज्याची घोषणा केली आहे. या अमावस्येचा आणि शत्रूंच्या कटाचा महाभूकंप शांत झाल्यावर तुमच्या आयुष्यात एक अशी शांतता येईल जी विनाशाची नाही तर नवनिर्माणाची असेल. जे दोन चेहरे तुम्हाला संपवायला निघाले होते ते आता तुमच्या आयुष्यातून कायमचे पुसले गेले आहेत. गुरुजींच्या मते आता तुमच्यासमोर एक मोकळं मैदान आहे जिथे तुम्ही तुमच्या कष्टाने आणि अनुभवाने यशाची नवीन शिखरे सर कराल. तुमचे करिअर, तुमचे उत्पन्न आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा या काळात अशा उंचीवर पोहोचेल जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुमचे शत्रू पाहत होते. कुंभ राशीच्या जातकांनो, हा विजय कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आणि भविष्यात कोणत्याही संकटाने तुम्हाला शिवू नये यासाठी गुरुजींनी एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. हा उपाय म्हणजे केवळ विधी नाही तर ते तुमचे सुरक्षा कवच आहे. अमावस्येनंतरच्या पहिल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून मनातल्या मनात तुमच्या इष्टदेवतेचे स्मरण करून तुमच्या शत्रूंना क्षमा करा. क्षमा करणे हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल, कारण त्यामुळे तुमच्यावरील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. गुरुजी म्हणतात की हा उपाय केल्यावर तुमच्या राशीभोवती एक असे अदृश्य वलय निर्माण होईल ज्याला कोणताही काळा जादू किंवा कट कारस्थान भेदू शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, या पूर्ण भविष्यवाणीचा सकारात्मक निष्कर्ष हाच आहे की तुम्ही आता एक सामान्य व्यक्ती राहिला नसून एक विजेते बनला आहात. येणारा काळ तुमच्यासाठी सोन्याचे दिवस घेऊन येत आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील, घरात आनंदाचे वातावरण असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आत्मिक शांती मिळेल. गुरुजींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच, पण तुमची जिद्द आणि सावधगिरी तुम्हाला या जगाचा राजा बनवेल. हे नवीन साम्राज्य तुमचे आहे. आता मागे वळून पाहू नका. धैर्याने पुढे चला आणि आपल्या नशिबाचे निर्माते स्वतः बना. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यातील भयानक संकटे आणि शत्रूच्या कपटापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव जसे की जय शनिदेव किंवा ओम नमः शिवाय लिहून ईश्वराची शक्ती जागृत करा आणि भविष्यातील अशाच गुप्त सूचना वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे एक पाऊल तुम्हाला विनाशापासून वाचवून यशाच्या शिखराकडे नेऊ शकते. धन्यवाद.